मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं मंजू आहे. मंजू तिथे सत्य आणि मंजू देवाचं दर्शन वगैरे घेतात आणि मंजू सत्य म्हणतो की वाघमारे आज खूप भारी दिसताय तुम्ही. तेवढ्यात आता लगेच सत्य म्हणतो की वाघमारे पण तुमच्यात एक कमी राहिली. तर सत्य मंजू विचारते काय राहिली कमी. सत्य म्हणतो की थांबा वाघमारे. आणि आता लगेच स्वतःच्या मागे काजळाचा गंध लावतो मंजूच्या कानामागे आणि तिथं लावल्यावरती आता मंजू म्हणते की काय रे सत्य तुम्हाला म्हणतो चंद्रवाणी दिसताय आणि तुझे चंद्राला डाग लावलास का. तर आता लगेच तो सत्या म्हणतो की हो वाघमारे डाग तर चंद्राला पण आहे ना, मग तरी पण तो किती सुंदर आहे त्यामुळेच मग तुमच्या चेहऱ्यावर लागलाय. तर आता लगेच मंजू म्हणते की हो ना सत्या. आणि सत्या आणि मंजू आता खूप एन्जॉय खुश असतात. तर आता इकडं मंजू काही काही किचनमध्ये पळत जाते. तर इकडं मंजूच्या आई त्या स्वयंपाक करत असतात. तर आता लगेच मंजूची आई म्हणते आंबरे तेवढ्या पुऱ्या वगैरे तळ आणि तू बाजूला हो, मी बाकीचा सगळा स्वयंपाक करते. तेवढं ते मंजू येते आणि म्हणते काय ग झाला का स्वयंपाक. तेवढ्यात आता लगेच मंजूची आई विचारते काय ग मंजू आज माझी पोरगी लयच गोड दिसतीये. तर आता लगेच मंजू म्हणते की गप बस आई असं काय बोलते. तर आता लगेच तेवढ्यात मंजू म्हणते काय ग आंबरे तुला मी आराम करायला सांगितलं होतं ना, मग का तू इथे बसली आहेस, जा आराम कर रूममध्ये जाऊन. तर आता अमृता म्हणते नाही ग एवढं तळक जाणारच आहे मी. आणि आता मंजूची आई म्हणते की नाही मा चला आपण दोघी करू मंजू स्वयंपाक. मंजूला ती म्हणते की नाही मंजू. तर आता इकडं मंजूची आई अमृताला म्हणते अमृता कशाची काळजी वगैरे करू नको, टेन्शन घेऊ नको. अगं ह्या दिवसात कशाचे टेन्शन घ्यायचं नसतं, तुला कळत नाही का, तू स्वतःकडे लक्ष दे. तर आता अमृता म्हणते की हो आई. तेवढ्यात आता मंजू म्हणते की आई तुला माहिती का तुला पण बीपीचा त्रास आहे, त्यामुळे तू पण जा आणि आराम कर. तर आता लगेच मंजूची आई म्हणते की नाही ग मी कुठं जाऊ आराम करायला, तुला कोण मदत करू लागेल, तू एकटी करशील का सगळं. तर मंजू म्हणते की हो, नाही तुम्ही गेला इथून तर तुम्हाला मी गजाआड करेला. तर आता लगेच गजाआड आम्हाला करशील मंजू तू. तर आता बाई आम्ही नाही ग नको करू आम्हाला काही. मंजूची आई तिच्या पुढे हात जोडते आणि तिथून निघून जाते. तर आता मंजू सगळ्या एकटी स्वयंपाक करते. तर आता इकडं जे गुंड असतात ते गुंड तिथे येतात आणि गुंड आता एका रुमालला औषध लावतात. औषध लावून तिथे जातात आणि ती जी उभा असते तिला तोंडाला लावतात आणि ते तोंडाला लावून ते मास्क लावून तिला रुमाल लावून तिथून घेऊन जातात गोणीत बांधून. आणि आता इकडं जे सत्यंते आहे त्यांची तिथे आता कार्यक्रमाला माणसं आलेली असतात, बाया आलेल्या असतात. तर त्या बाया येऊन बसतात, म्हणतात कुठं आहे मम्मी साहेब, त्यांनी आम्हाला हळदी कुंकाला बोलवलं होतं, कुठं गेल्यात त्या, बोलवा बरं त्यांना असं म्हणतात. तर ते म्हणतात काय त्यांना बोलवायचं आहे का, मम्मी साहेब कुठं गेल्या गड्या. तर आता लगेच होतो की मम्मी साहेब चित्रकार म्हणतात का हो ती तर तुमच्यासारख्याच त्या हळदी कुंकाला बाहेर गेली आहे, ती येईल थांबा इतक्यातच, बसा तुम्ही तोपर्यंत चहा घ्या. आणि सपना वहिनीला चहा घ्यायला बोलवणे सवय बघते की अगं तुम्हाला तर माहिती ना कशा आहे सपना वहिनी पप्पा, मग कशाला त्यांना बोलवायचं, त्यांचा अजून मेकअप फासायचाच चालू असेल. थांबा मी मंजू वहिनीला सांगायचं का. तर ते म्हणतात की हो सत्य जाय रे मंजूला बोलून घेऊन ये तूच. तर आता ते मंजूच्या आईला विचारतो काय हो आई मंजू कुठं आहे, वाघमारे कुठं आहेत. तर आता लगेच ती म्हणते की अहो सत्यजित राहो ती सगळी एकटी कामं करत होती, तिला विचारा बघा तुम्ही आता, ती मला नाही सांगता ना टेरेसवरती बघा नाही तर रूममध्ये बघा. सत्य बघायला जातो सगळीकडे बघतो पण सत्याला आता काय मंजू सापडत नाही. सत्य आता लगेच टेरेसवरती येतो. टेरेसवरती बघितल्यावरती तो असं म्हणतो कपडे इकडं पांगले काही तिकडं पांगले, काही वळणीवरती नेमकं काय घडलं असेल इथे असं म्हणत असतो. तेवढा तिकडं आता जी सपनी आहे त्या सपनीलाच ते माणसं इकडं किडनॅप करून घेऊन येतात आणि तिला खुर्चीला बांधून टाकतात, तोंडाला रुमाला ते लावतात आणि म्हणतात खोलायचा का तिचा चेहरा, कोण आहे बघूयात आपण. आणि तिचा चेहरा खोलतात आणि म्हणतात ही कोणत्या अँगलनी पोलीस वाटते, ही पैसे भरून पोलीस झालेली वाटते मला तर, अहो अशी कुठं पोलीस असतात का, इतर जुराला घाबरत असेल असं म्हणतात. आणि ते म्हणतात की ही असेल काही खरंच ती बाई असं म्हणत असतात. तर त्यांनी मंजूऐवजी त्या सपनीलाच किडनॅप करून घेऊन आलेले असतात. तर इकडे आता सत्या पण मंजूला शोधत असतो, त्याला सापडत नाही. तो खाली येतो, म्हणतो की आई वाघमारे कुठंच नाहीये, बघा तुम्ही कुठं गेल्यात लवकर. अहो आता केवढं शोधायचं त्यांना आपण. तर आता लगेच म्हणते की ठीक आहे मी बघू लागते, आपण बघूयात चला असं म्हणतात. तर बघूया आता पुढील भागात काय घडतं, बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.